गणेशोत्सव संपल्यावर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे निर्माल्याचा। कारण गणेशोत्सवानंतर खूप मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतो। या निर्माल्याचं गणेशोत्सवानंतर काय करायचं हाच प्रश्न वसई विरार महानगरपालिकेसमोर होता आणि याच प्रश्नावर तोडगा म्हणून वसई विरार महानगरपालिकेने एक उत्तम उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांना हा निर्माल्य पुरवला जातो। त्या निर्माल्यापासून ते अगरबत्ती असेल, धूप असेल, वेगवेगळ्या प्रकारचे खत असतील, या सगळ्या गोष्टी बनवतात आणि या गोष्टी फक्त बनवत नाही तर त्या मार्केटमध्ये विकल्या देखील जातात, जेणेकरून जवळपास 1000 महिलांना रोजगार उपलब्ध होतो। तर चला जाणून घेऊया हा उपक्रम। वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत आम्हाला आमच्या बचत गटांना गार्डन्स दिलेले आहेत आणि त्या गार्डनच्या माध्यमातून आम्ही गार्डन्समध्ये झाडांची देखभाल तसंच नवीन झाडं लावणे, हे गार्डनमधून आम्हाला रोजगार मिळतो। ज्या गरजू महिला असतात त्यांना कामाची गरज असते, अशा महिलांना आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांना ह्याच्यामध्ये गार्डनमध्ये काम करण्यासाठी घेतो। भरपूर प्रमाणात निर्माल्य तयार होते, मग हे निर्माल्य आम्ही एकत्र त्याचं विलगीकरण करतो आणि प्रत्येक विभागामध्ये ते निर्माल्य टाकलं जाते। विलगीकरण करून त्याच्यातलं प्लॅस्टिक वगैरे सगळं बाजूला करून आम्ही फक्त फुलं आणि जे निर्माल्यापासून म्हणजे कागद, पुठ्ठे, पेढ्याचे बॉक्स, हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही एकत्र निर्माल्य ह्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यापासून जवळजवळ 3 महिन्यानंतर या खताची निर्मिती होते। आमच्या मनामध्ये कल्पना सुचली की आपण हे खत तर करतोच, पण खतापासून जर वेगळा काही प्रॉडक्ट जर करता आला तर आम्ही लोबानच्या कांड्या, तसंच धूप, तसंच अगरबत्ती आणि वेगवेगळ्या टाईप्समधून आपण कशा प्रकारे धूप अगरबत्ती तयार केली जाते ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन आम्ही इथे केलेलं आहे आणि हा आमचा पहिलाच प्रोजेक्ट आहे। पहिलाच प्रोजेक्ट असल्यामुळे आम्हाला मार्केटिंग वगैरे आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्यांनाही हा संदेश देणार आहोत की तुम्ही निर्माल्यापासून तुमच्या घरीसुद्धा चांगल्या प्रकारे खत निर्मिती करून तुम्ही चांगलं प्रोडक्ट करू शकतात व आपल्या झाडांना ते खत तुम्ही वापरू शकता। निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती होते, तर या खतामार्फत आपल्या महिलांना एक रोजगार, तसेच महानगरपालिकेने दिलेले आम्हाला कल्चर्स वगैरे ते त्याच्यात टाकून जे झालेलं गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत हे आपण गार्डनमध्ये टाकून तसेच त्याची थोडीफार विक्री करून त्याच्यातून आलेला जो मोबदला तो आम्ही सर्व महिलांना देतो। त्याच्यातून काय महानगरपालिके थ्रू आम्हाला एक तो छोटासा दुसरा रोजगार पण उपलब्ध झालेला आहे। वसई विरार महापालिकेतर्फे मागील 3 वर्षापासून आपण जे कृत्रिम तलावाचा प्रकल्प राबवत आहोत, तर यामध्ये आपण जे गणेश भक्तांकडून निर्माल्य जमा केलं जातं ते सर्व निर्माल्य आम्ही महापालिकेमार्फत एकत्र केलं जातं आणि ह्या निर्माल्याचं बचत गटांच्या मार्फत त्याचं खत तयार करणे किंवा त्याचे इतर धूप किंवा असे इतर प्रकार तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो। चालू वर्षी साधारणतः 32,600 किलो एवढा निर्माल्य आपल्याकडे जमा झालेला आहे आणि त्या शहरातील एकूण 8 बचत गटांना आपण त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी दिलेला आहे। त्यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करून देत असते आणि निर्माल्यासाठी आवश्यक असणारं जे इतर काही पॅकेट्स आणि हे आहेत त्याच्यासाठीचं खत तयार करण्यासाठीचं कॅरेट्स वगैरे आम्ही उपलब्ध करून देतो। गणेशोत्सवाच्या दरम्यान जमा केलेलं निर्माल्य हे पाण्यामध्ये टाकून पाण्याचं प्रदूषण होत असतं। या अनुषंगाने मागील 3 वर्षापासून वसई विरार शहर महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे निर्माल्य महापालिकेमार्फत जमा केलं जातं आणि या सर्व बचत गटांना महापालिकेमार्फत खत निर्मितीसाठी दिले जाते। हे शहरातील 100पेक्षा अधिक बचत गटांमार्फत त्याची विक्री केली जाते व त्यापासून त्यांना रोजगार आणि उत्पन्न मिळतं। वसई विरार महानगरपालिकेतर्फे जो उपक्रम राबवला जातोय तो फक्त पर्यावरणपूरक नाहीये, तर येथील महिलांना सक्षम बनवणारा आणि रोजगार पुरवणारा देखील आहे। निकिता महेंद्र, लोकल 18, विरार।